मुळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रात सुरुवात केलेली आहे आणि पाहता पाहता 2005 मध्ये या योजनेचं महाराष्ट्रातून देशात रूपांतर झालं आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा तयार झाला आणि महाराष्ट्रामध्येच आज रोजगार सेवक आज भुकेला आहे। गेल्या 17 वर्षापासून काम करतोय आम्ही। 17 वर्षापासून आम्हाला कुठलेही मानधन नाही आणि महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर 2024 ला फिक्स मानधनाचा GR काढला आणि त्यालाही अंमलबजावणी होऊन आज 19 महिने पूर्ण झाले, परंतु आम्हाला 1 रुपया मिळाला नाही। आणि त्यातच केंद्र शासनाने 30 मार्चला फेस ऑथेंटिकेशन महाराष्ट्र शासनाच्या रोजगार सेवकांवर लागू केलं आणि आम्हाला 2 वेळेस हजेरीचा दर्जा 2 वेळेस हजेरी घ्यायचं काम यांनी भाग पाडलंय। आमचा मुळात 2011चा GR अर्धवेळचा आहे आणि आम्ही पूर्णवेळ काम कसे करणार हा प्रश्न आमच्या पुढे उपस्थित आहे। त्यामुळे शासनाने आमच्या या मागण्याची तीव्र दखल घ्यावी, अन्यथा आमचं हे अजूनही आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी मी शासनाला आपल्या वतीने विनंती करतो। गेल्या 1 तारखेपासून आमचं हे कामबंद आंदोलन चालू झालेलं आहे आणि आज 1 मे रोजी आज आमचा लक्षणीय उपोषण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आमचं सुरू झालेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सक्रिय ठेवू आणि आमचा 3 ऑक्टोबर 2024 चा जो GR आहे तो खरोखर शासनाने आमच्याकडे बघून तो लागू केला पाहिजे, कारण 2011चा GR आहे तो GR हो अर्धवेळचा आहे आणि शासन सांगते आम्हाला सकाळ संध्याकाळ हजेरी घ्या, तर हे शक्य नाही। म्हणून आमच्यावर काम कोणते द्या, परंतु आमचा 3 ऑक्टोबरचा जो GR आहे 24चा तो लागू करावा ही मी शासनाला आमच्या रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।